मला गोळ्या माझ्या बंद करायच्या आहेत, कम्प्लिटली स्टॉप करायच्या आहेत. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे. येस, हे शॉपिंग म्हणजे ऑनलाईन मी जे ऑर्डर केलं आहे त्याबद्दलच आहे. बट इट्स अबाउट डेव्हलपिंग न्यू हॅबिट अँड गेटिंग इन टू वन गुड हॅबिट. जी थोडीफार हॅबिट आहे पण ती पूर्णतः 100% आत्मसात झालेली नाही आहे. सो त्या हॅबिटबद्दल आहे. आणि येस, मला असं वाटलं की हे तुमच्यावर देखील शेअर करावं. सो म्हणता ना, आपण काही गोष्टींचा विसर पडतो. आपल्याला करायच्या तर असतात पण आपल्याला काही गोष्टींचा विसर पडतो. आणि असं आपण कोणाकडून तरी ऐकतो, आपल्या फ्रेंड्सकडून, रिलेटिव्सकडून किंवा घरातल्या कोणाकडून तरी, किंवा रँडम असा एक व्हिडिओ आपण बघतो, कोणी शेअर केला आहे किंवा यूट्यूबवरती. सो तेव्हाच आपल्याला पुन्हा त्या गोष्टीचं स्मरण होतं आणि करावीशी वाटते ती गोष्ट ॲज अ हॅबिट, आत्मसात करावीशी वाटते. त्याबद्दलच आहे. सो लेट मी कम टू द पॉईंट डायरेक्टली. सो ही गोष्ट आहे आपल्या हेल्थसाठी, हेल्थ रिलेटेड. सो हेल्थ आपण वेगवेगळ्या दृष्टीने प्रत्येकजण बघत असतो. प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. सो प्रत्येकाचा वेगळा आहे. सो त्यामुळे मी फक्त माझ्याबद्दल बोलेन की मी हेल्दी तर खाते, पण कधी कधी आपण लहानपणापासून आत्तापर्यंत बाहेरचं बरंच काही खाल्लेलं असतं. सो ती पटकन सवय चेंज होत नाही, किंवा म्हणतो आपण जी फ्रिक्वेन्सी असते ती कमी जास्त करू शकतो. आणि ते माझ्या कंट्रोलमध्ये आहे. पण मला 100% म्हणतात ना, एक चांगली हेल्दी लाईफ जगायचं आहे. असं नाही की टोटली ते अनहेल्दी वेने जे बनवतात ते सगळं अनहेल्दीच आहे. नाही, आपण त्याला चांगल्या पद्धतीने देखील सेम फूड खाऊ शकतो. सो मला अशा पद्धतीने माझ्या हॅबिट्स, म्हणजे ही खाण्याबद्दलची हॅबिट जी आहे ती चेंज करायची आहे, बंद करायची नाही आहे. कारण खाणं आपलं सुटणार नाही आहे. आपल्या जिभेला चवी आहेत. सो त्या पूर्ण करायला आपण खूप काही गोष्टी करू शकतो. सो चांगल्या सवयी का नाही. सो त्यासाठी हा माझा प्रयत्न आहे की ऑनलाईन शॉपिंग जर अशा गोष्टींसाठी करतोच आहोत जे आपण शिकतो आहोत, म्हणजे बाह्य गोष्टी सुधारण्यासाठी. सो इंटरनल गोष्टी देखील आपण चांगल्या सुधाराव्यात. आणि एक बेस्ट म्हणजे त्यातनं माहिती आहे ना, 2 गोष्टी म्हणजे मला बदलाव्याशा वाटल्या की एक तर बुक रीडिंग झाली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे बुक रीड करता करता जर ते जे रीड करतोय ते जर आपण चांगल्या एका सवयीसाठी जर आपण कनेक्ट केलं, जसं की खाण्याच्या बाबतीत, कारण ते मला चेंज करायचं आहे. आणि बुक रीडिंग थोडीफार मी मध्ये मध्ये करते पण पुन्हा ती विसरून जाते. सो बुक रीडिंग आणि खाणं हे कनेक्ट कसं करता येईल. सो मी विचार केला की आपण ऑनलाईन असं बुक ऑर्डर करूया जे खाण्याशी रिलेटेड असेल, जे हेल्दी खाणं आपल्याला बनवायला शिकवेल. आणि आपल्याला रेसिपीज देखील खूप छान छान येतील. आपली लहान मुलं आहेत, म्हणजे माझी लहान मुलं दोन्ही आहेत, आर्या आणि मैत्री. त्या मोठ्या होत आहेत. सो त्यांना देखील मला त्या गोष्टी शेअर करता येतील, दाखवून देता येईल की आपण जे खातोय ते अशा पद्धतीने बनवायचं आहे. चांगल्या पद्धतीने बनवून खाल्लं तर सेम टेस्ट येऊ शकते आणि चांगले चॉईसेस अवेलेबल आहेत. त्यांना मला ते समोर दाखवायचं आहे ॲज अन एक्झाम्पल. असं नाही की सांगितलं आणि झालं. सो मुलं एक्झाम्पलमधून जास्त शिकतात. सो आपल्याला त्यांचं रोल मॉडेल बनायची माझी पूर्ण अशी काही इच्छा नाही आहे. पण येस, त्यांना चांगल्या गोष्टी मला दाखवून द्यायच्या आहेत. सो त्यांना ठरवू दे कोण त्यांचं रोल मॉडेल आहे. सो मी बुक ऑर्डर केलं आहे सात्विक फूडचं. सो याबद्दलच मी बोलत होते. मी यांचे व्हिडिओज खूप 2-3 वर्षापासून बघते आहे आणि मला ते पटतात. कारण येस, मला थायरॉईड रिलेटेड संबंधित म्हणजे इम्बॅलन्स आहे. डिसऑर्डर म्हणजे ते आपलं इम्बॅलन्स झालेलं आहे, जे हॉर्मोन्स आहेत ते, किंवा जी आतली कुठली गोष्ट आपल्या म्हणजे शरीरातील जी आपल्याला त्रास देते आहे, योग्य रीतीने कार्यरत नाही आहे, आपल्याला कुठला आजार आहे असं नाही, ती गोष्ट गडबडली आहे. सो आपल्याला ती सुधारायची आहे. सो त्यासाठी मी ह्यांचे व्हिडिओज नेहमीच बघते आणि विचार केला की त्याचे वर्कशॉप्स तर आपण जाऊन अटेंड, आता सध्या जाणं शक्य नाही आहे. तेव्हा US मध्ये होते. आता इथे मुंबईत आहोत तर आम्ही नक्कीच मी कधीतरी जाऊ शकते. कारण सगळ्यांच्याच हेल्थ आता चांगल्या राहाव्यात. बारीक सारीक
कंप्लेंट्स चालूच असतात लाईफबद्दल. कधी सर्दी पडते, खोकला होतो, काय होतं, ताप येतो, कुठे चक्कर येते, पोटामध्ये त्रास, कारण सगळे आजार पोटापासून सुरू होतात. पोटातच जर बरं नसेल, पोट साफ होत नसेल तर खूप काही गोष्टी सुरू होतात. सो माझं थायरॉईड मला बऱ्यापैकी मी कंट्रोलमध्ये केलं आहे. कारण सुरुवातीला जेव्हा मी थायरॉईडचा चेकअप केला, म्हणजे जेव्हा आर्या झाली त्याच्या 6 महिन्यानंतर इंडियात आलो, चेहरा वगैरे सुजला. आणि तिकडचं माहिती आहे वातावरण थंड होतं. नोव्हेंबरमध्ये आर्या झाली होती आणि वातावरण थंड असल्यामुळे आणि बेबी झाल्यानंतर 3-4 महिने चांगली काळजी घेतली गेली पाहिजे, ती घेतली गेली नाही. आणि थंडीमुळे जे काही घरामध्ये असेल ते मी खायचे, त्यात हॉर्मोन चेंज होत होते. सो त्यामुळे एकटीने कोपअप करणं फार कठीण होतं आणि मग ह्या गोष्टी पुढे जाऊन होणारच होते, ती झाली. सो त्यानंतर मी बऱ्याच गोष्टी चेंज केल्या आहेत. म्हणतात ना, रँडमली जे दिसेल ते खायचं, हे असं पूर्णपणे बंद केलं. ते आपोआपच बंद झालं. कारण 50% गोष्टी मी पूर्णपणे चेंज केल्या आहेत. की कधीतरी खाणं किंवा सारखं खात राहणं, कुठलंही जे दिसेल ते खाणं आणि अवेळी खाणं, ह्या गोष्टी मी बऱ्यापैकी चेंज केल्या आहेत. पण आता मला एक सात्विक जे आहार असतो, म्हणजे ज्यामध्ये डेअरी प्रोडक्ट्स नाहीत, मीठ तर नाहीच, इवन एग्स देखील नाहीत, कम्प्लिटली वेगन म्हणता येईल, असं मला लाईफ जगायचं आहे. कारण प्लांट बेस्ड लाईफ आहे ना, ते आपल्याला ॲक्च्युली एनर्जी देतं, ना की आपल्याला ते तामसिक फूड जे आपण नॉनव्हेज वगैरे खातो, स्टेल फूड म्हणजे शिळं अन्न जे खातो. मी शिळं अन्न तर बऱ्यापैकी कमी केलं आहे, ते आताही खात नाही आहे मी. जर सकाळचं दुपारचं जास्तीत जास्त या पद्धतीचं जे शिळं अन्न म्हणता येईल, जे आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, म्हणजे सात्विक अन्न जे आहे त्यामध्ये म्हटलं जातं की 90 मिनिटाच्या पुढे जे अन्न आहे ते शिळं आहे. सो या सगळ्या गोष्टी मी खूप म्हणजे ऐकल्या आहेत. कारण ऐकत आले व्हिडिओजमधून जास्त आपण जे मॅटर असतं, जे सांगितलं जातं ते जास्त कन्झ्युम करतो आपण. सो रीडिंग थोडी स्लो होते, पण व्हिडिओमध्ये आपल्याला कान आणि डोळे आणि मेंदू सतर्क असतात, ते ऐकत असतो. सो जास्त गोष्टी ऐकल्या जातात आणि आपल्या मेंदूला फीड होतात. सो त्यांच्या चॅनलवरती, सात्विक मुवमेंटच्या चॅनलवरती मी खूप काही ऐकलं आहे आणि त्यांचे रिझल्ट्स देखील बघितले आहेत मी. आणि ते सांगतात ते 100% मला पटतं आहे. पण एवढंच की आपण डिरेक्टली नाही, पण थोड्या थोड्या आपण जर हॅबिट चेंज करायचं झालं तर थोडा माणूस कंटाळा करतोच. सो ओके, हा होता सगळा बॅकग्राऊंड की मी आज हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. सो त्यांचे मी बुक्स ऑर्डर केले आहेत आणि त्यांचं पहिलं एक बुक आलं आणि नंतर त्यांनी 2 बुक्स अजून लॉन्च केले होते. सो असं आहे त्यांचं बुक्सचं कलेक्शन. हे त्यांचं कवर आहे आणि असे त्यांनी 3 बुक्स यामध्ये दिले आहेत. सो हे 3 बुकचं सेट आहे, कलेक्शन ऑफ 3. सो ही आहे सुभाष जैन आणि हे त्यांचे पार्टनर आहेत हर्षवर्धन, असं त्याच्यात त्यांच्या व्हिडिओजमध्ये तरी मला तेव्हा समजलं. हां, सो मला माझी ही एक हॅबिट आहे जी चेंज करायची आहे. प्लस एक हॅबिट अशी पण डेव्हलप करायची आहे की आपल्याला जेव्हा नवीन हॅबिट्स डेव्हलप करायच्या आहेत त्या क्विकली कशा आत्मसात करता येतील. सो ती एक मी सुरुवात केली आहे की रीडिंग करायची आहे, बुक्स रीड करायच्या तर आहे. ही हॅबिट जर मला डेव्हलप करायची आहे तर त्याबरोबर माझी अशी एक इम्पॉर्टंट अर्जंट बेसिसवरती मला कुठली एक नवीन हॅबिट चेंज करायची आहे या नवीन वर्षामध्ये, ती मला त्याच्याबरोबर कनेक्ट करायची आहे. सो हा मला पर्याय खूप छान वाटतो की रीड तर करायचं आहे बुक, पण ते हेल्थ रिलेटेड आहे, रेसिपीजबद्दल आहे, ज्या चांगल्या चांगल्या रेसिपीज बनवून मला आणि माझ्या फॅमिलीला म्हणजे मुलांना मोस्टली द्यायचे आहेत. सो त्यामध्ये पहिलं बुक आहे, हे असे 3 बुक्स आहेत, त्याचे 3 बुक्स आले आहेत. सो एक एक मी दाखवते तुम्हाला. सो त्यांचं पहिलं बुक केलं होतं सात्विक फूड बुक म्हणून. यामध्ये त्यांच्या ज्या चॅनलवरती सगळ्या रेसिपीज आहेत त्यातल्या मोस्ट ऑफ दी नाही, पण चॅनलवरती ह्याच्यातल्या थोड्याफार आहेत, पण बाकीच्या सगळे याच्यामध्ये आहेत. त्यांनी तुमचं ब्रेकफास्ट त्याच्या आधी म्हणजे सुरुवात करायच्या आधी, ब्रेकफास्टच्या आधी तुम्ही कुठल्या आहाराने दिवसाची सुरुवात केली पाहिजे, ज्यूसेस, देन ब्रेकफास्ट नंतर लंच आणि डिनर, आणि मध्ये तुम्हाला जर क्रेविंग होते कुठल्याही दुसऱ्या फूडची जे चटपटीत असतात, सो ते देखील तुम्ही कसे बनवू शकता ते सगळे यामध्ये दिलेलं आहे. प्लस कोणते कोणते असे ट्रीटमेंट्स आहेत जे जसे की एनिमा आहे,
ती कोल्ड पट्टी जी असते ती कशी लावायची आहे, त्या सगळ्या प्रोडक्ट्सबद्दल देखील ह्याच्यात माहिती खूप दिलेली आहे त्यांनी. मी अजून रीड केलं नाही आहे, हे रिसेंटलीच परचेस केलं आहे मी. आणि त्यानंतर आहे सात्विक बुक 2. यामध्ये तुम्ही त्याच्या फ्रंट कव्हरवरती बघू शकता की या पद्धतीच्या रेसिपीज आहेत. म्हणजे आपल्याला जी क्रेविंग होते चटपटीत खायची त्या पद्धतीची फूड रेसिपीज त्यांनी यामध्ये दिले आहेत. पिझ्झा आणि असे हे फूड. आणि हे आहे इंडियन पद्धतीने जे जेवण बनवलं जातं, मे बी त्याबद्दलचंच आहे. इंडियन रेसिपीज, सात्विक इंडियन फूड बुक. सो यामध्ये रेसिपीज ज्या आपले इंडियन फूड असतं नॉर्मली घरातलं जे जेवण, ते या पद्धतीने त्यांनी सात्विकरित्या कशा पद्धतीने त्याच्या रेसिपीज शेअर केल्या आहेत त्याचबद्दल असेल. इडली, चटणी, परत हे आय थिंक भाजी आहे का सूप आहे, हे आहे चपाती आणि भाजी. सो या बुकवरनंच कळतं की वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज असणार आहेत. आणि ह्याच्यात दिले आहेत 75 रेसिपीज, क्विक रेसिपीज. सो त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला खायचंय तेच खा, पण सात्विक पद्धतीने खा अशा पद्धतीने दिलं आहे. सो हे मला थोडंसं चॅलेंज वाटतंय माझ्या स्वतःसाठी की मला या पुढच्या वर्षात प्रत्येक दिवशी मिनिमम एक रेसिपी मी सात्विक पद्धतीने बनवून खाणार. आणि त्यांचा जो पूर्ण दिवस ज्या पद्धतीने ते सुरुवात करतात एंडपर्यंत त्या पद्धतीने करायचं आहे. माझं काही गोल नाही आहे की मला वजन कमी करायचं आहे. मला असं वाटत नाही स्वतःहून तरी की वजन कमी करा, पण येस जे खाते त्याने वजन तर ठीक राहत आहे, पण मला माझ्या प्रॉपर हेल्थमध्ये म्हणजे माझी जी हेल्थ आहे ती एक ऑप्टिमम चांगली हेल्थ ठेवायची आहे, जेणेकरून कुठलेच आजार यापुढे तरी येणार नाहीत. आणि जे आहे जसं की थायरॉइड इम्बॅलन्स आहे तो मला आता पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे आणि प्रॉपरली बॅलन्स करायचा आहे, जेणेकरून मला गोळ्या माझ्या बंद करायच्या आहेत, कम्प्लिटली स्टॉप करायच्या आहेत. हा माझा एक महत्त्वाचा रेझोल्युशन असेल, एक माझं स्वतःसाठी चॅलेंज आहे की हे मी करणार आहे पुढच्या वर्षामध्ये. कारण गेल्या 7 वर्षाची झाली आहे. सो 6.5 वर्ष हा थायरॉइड चालू आहे. आणि येस मी कधी या गोष्टीला ब्लेम करत नाही की प्रेग्नन्सी नंतर झालंय, ते रिझन आहे. पण माझ्या काही चुका, दुर्लक्षपणा, इग्नोरन्स जे झालं ते मला आता असं कुठेतरी भरून काढायचं आहे. म्हणजे पूर्णपणे ते मनात एक जी खंत आहे की मी ते करू शकले असते पण केलं नाही, या पद्धतीचे जे विचार येतात ते मला आधी मी स्टॉप करणार आहे. कारण स्वतःला मी कधीच ब्लेम करत नाही. पण येस मी काही चांगल्या गोष्टी करू शकले असते, त्या केल्या नाहीत. लक्ष दिला असता स्वतःच्या हेल्थकडे. पण तेव्हा कसं एक नवीन गोष्ट झाली आयुष्यात, पहिल्यांदाच मूल झालं आहे आणि स्वतःकडे किती चांगलं लक्ष द्यायचं असतं किंवा कशा पद्धतीने गोष्टी करायच्या असतात, तेव्हा आई जवळ नव्हती. आणि त्यामुळे थोडं ह्या गोष्टी इम्बॅलन्स झाल्या. त्या पुन्हा आता मला बॅलन्स आणि कंट्रोलमध्ये घ्यायच्या आहेत स्वतःच्या. सो हेच तुमच्यावर शेअर करायचं होतं या व्हिडिओमध्ये. सो ही होती माझी ऑनलाईन शॉपिंग टुवर्ड्स माय न्यू गोल, हेल्थ रिलेटेड. आणि त्यांच्याच साईटवरनं मी मागवल्या, सात्विक मोमेंटच्या. त्या साईटवरनं 3 बुक्स म्हणजे त्यांच्या जे डिस्काउंट असतं त्यामध्येच येऊन जातात. एक बुक महाग पडत होतं, मी म्हटलं 3 बुक्स असेही ऑर्डर करूया. एनिवेज मला सगळं प्रॉपरली फॉलो करायचं आहे. सो 1 आणि 2 नंतर मागू, नंतर मध्ये अंतर असतं म्हणतात ना, सो ते कशाला, त्यापेक्षा आपण आता मागवतो आहे तर एकदाच मागूया आणि प्रॉपरली त्यावर फोकस करूया. सो मी नेक्स्ट व्हिडिओ ॲक्च्युली विचार करते की 23 या वर्षामध्ये 2023मध्ये
काय काय गोष्टी चांगल्या झाल्या, काय काय गोष्टी ज्या गोष्टी नाही चांगल्या झाल्या आणि ज्या गोष्टी चांगल्या करू शकत होतो पण काय कमी पडलं. सो असा जो थोडा सारांश 2023चा याबद्दल बनवेन. आय होप तो मी 2023च्या आधी म्हणजे एंडिंगच्या आधी रिलीज करेन. तर बघू, हा आधी व्हिडिओ तुम्ही बघा आणि तो व्हिडिओ लवकरच येईल. सो असा होता हा आजचा छोटा ब्लॉग. आय होप हा व्हिडिओ बघून तुम्हाला देखील थोडी प्रेरणा मिळाली असेल हेल्थ रिलेटेड कॉन्शियस होण्यासाठी, आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी. सो तुम्ही देखील एक पाऊल पुढे घ्या आणि हेल्थ रिलेटेड आत्ताच कॉन्शियस राहा. वेळ जाण्याआधीच आपण लाईफचा कंट्रोल घेतलेला चांगला असतो. हेल्थ चांगली राहील तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात. कारण हेल्थ आहे जी सेंटर्ड आहे. तेच चांगलं असेल तर आपण सगळं चांगलं करू, पण तेच जर बिघडलं तर काहीच चांगलं होऊ शकत नाही. सो पहिला एक कोर म्हणजे जे मध्य भाग आहे, जो आपला केंद्रबिंदू आहे, हेल्थ आहे, आपल्या पोटातले जे आजार आहेत ते आपण दूर करूया चांगलं आणि छान छान घरातलं खाऊन, सात्विक पद्धतीने खाऊन. असा माझा हेतू आहे. तो मी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण तुम्ही देखील तो ॲज अ चॅलेंज घ्या स्वतःसाठी आणि तेच आपल्या मुलांना देखील आपण पुढे देऊया. आता मुलांना काय म्हणतो आपण, धनादौलत म्हणजे पैसा अडका सगळं तर देऊ शकतो, पण जर हेल्थ चांगली कशी ठेवायची याचं जर आपण एक छान सिक्रेट जे आपल्या समोर सगळ्यांसमोर अवेलेबल आहे ते जर दिलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत आयुष्य जगण्यासाठी, चांगल्या जगण्यासाठी, आणि त्याची सुरुवात हेल्थपासून होते. हेच जर आपण त्यांना महत्त्व समजून सांगितलं रोजच्या जगण्यातनं, रोजच्या वागण्यातनं, बोलण्यातनं, करण्यातनं, तर खूप खूप छान आपण त्यांना देण देतो आहोत. खरंच आपली मुलं आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असतील त्यापेक्षा दुसरं मोठं सुख नाही. असं त्यांना चांगलं प्रगतशील जर आपण त्यांना बघितलं, हेल्थपासून जर ती सुरुवात झाली, हेच मोठं सुख मला तरी वाटतं. आपण जगूया आणि आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीला आणि सगळ्यांना हा चांगला वारसा म्हणा तुम्ही, ही गोष्ट देऊया. आणि 2024मध्ये खरंच खूप छान आणि जास्तीत जास्त जे आपण आपल्या हेल्थसाठी करू शकतो ते मला करायचं आहे. आणि मी तुम्हाला आवाहन करते की तुम्ही देखील ते करा स्वतःसाठी, आणि स्वतःपासूनच सुरुवात करा प्रत्येक गोष्टीची. एक सेल्फ लव जे म्हणतो ते खरंच खूप महत्त्वाचं आहे स्वतःसाठी. सेल्फ लववरती मी पुन्हा एक चांगला व्हिडिओ घेऊन येणार आहे, कारण सेल्फ लव खूप महत्त्वाचं आहे. सो ते कुठेतरी आपल्याला विसर पडला आहे त्या गोष्टीचा. सो एक पॉईंट हा आहे की आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. सो स्वतःसाठी थोडंसं वेळ काढा. वेळ काढणं हे देखील सेल्फ लव आहे. सो वेळ काढा, चांगल्या गोष्टी करा आणि चांगलं खा प्या आणि हेल्दी राहा. पुढच्या वर्षासाठी आपण एक पाऊल आत्ताच या वर्षापासूनच सुरुवात करूया, जे शेवटचे काही दिवस आहेत. सो कारण कुठल्याही गोष्टीची वाट नाही बघायची, सुरुवात करायची. सो मला तुमच्यावर हे शेअर करताना खूप आनंद होत आहे. सो या व्हिडिओमध्ये मला एवढंच शेअर करायचं आहे. खूप काही शेअर करायचं आहे, पण एका व्हिडिओमध्ये होणार नाही. सो मी काही नेक्स्ट व्हिडिओजमध्ये सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी शेअर करेन. खूप काही अचीव करण्यापेक्षा ना आपण थोडे माइलस्टोन कंप्लीट करूया. मला असं वाटतं. सगळं खूप काही अचीव करण्याच्या नादात ना एकही गोष्ट आपण अचीव करत नाही, कारण एकही गोष्ट होत नाही. सो आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. मी माझे रोजचे जे डेली जे सात्विक फूड बनवेन, जे काही रेसिपीज बनवेन त्या नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. त्याचे अनुभव काय आहेत, मला कसं वाटतंय, सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन मी. आणि आता खूप मनात खूप काही आहे बोलण्यासारखं, बोलत राहू. पण सारांश हाच आहे की आपण हेल्दी फूड खाऊया, फॅमिली हेल्दी राहील, मुलं हेल्दी राहतील. आणि असं करून सगळे जे माझे आपले यूट्यूबचे परिवार आहे ते देखील जर यातनं काही थोड्याशा त्यांनी रेसिपीज घेतल्या, मी जे पुढे शेअर करेन, किंवा हा जो चॅलेंज आहे स्वतःच्या हेल्थसाठी, एक स्टेप घ्या, एक पाऊल घ्या. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. भेटू आपण अशाच खूप छानशा भागांमध्ये पुढे. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय.